अक्कलकोट ही फक्त एक जागा नाही, ही त्या पवित्र भूमीची ओळख आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन स्पर्शाने धन्य झाली. इथे फक्त मंदिर नाहीत, इथे स्वामींचं साक्षात अस्तित्व जाणवतं. मित्रांनो, तुम्ही जर अक्कलकोटला येण्याचा प्लॅन करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण ह्या अक्कलकोटच्या सिरीजमध्ये आपण सांगणार आहोत अक्कलकोटला पोहोचायचं कसं, तिथे राहायचं कुठं, अक्कलकोटमध्ये काय काय बघायचं, खाण्याची काय सोय आहे आणि 2 दिवसांचा अक्कलकोट तुळजापूरचा मस्त प्लॅन पण सांगेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून अक्कलकोटमधील काय सुद्धा मिस होणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अक्कलकोटला पोहोचायचं कसं, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरातून तुम्हाला ट्रेन किंवा बस मिळतील. हे शक्य नाही, काही ठिकाणावरून डायरेक्ट वाहन मिळून जाईल, पण समजा नाहीच मिळालं काही वाहन तर सरळ सोलापूरसाठी बस किंवा ट्रेन पकडा, जिथून अक्कलकोट फक्त 40 किलोमीटर आहे. त्यामुळे 10 मिनिटांना एसटी बसेस मिळून जाते. पण तुम्ही जर स्वतःच्या वाहनाने येणार असाल तर चांगलंच आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अक्कलकोटला कसं या, पण अक्कलकोटला सकाळी लवकर पोहोचाल असा प्रवास करा, कारण अक्कलकोटमधली सगळी प्लेसेस बघायला तुम्हाला 1.5 दिवस तर लागेलच. आणि ही सगळी प्लेसेस बघायला तुम्हाला पर पर्सन 300-400 रुपये ऑटो रिक्षा मिळून जातील. तसेच जर तुम्हाला तुळजापूर किंवा गाणगापूरला जायचं असेल तर इथं तर प्रायव्हेट कार ही मिळून जातील. ह्या सगळ्यांची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, म्हणजे अक्कलकोटमध्ये राहायचं कुठं. अक्कलकोटमध्ये राहण्यासाठी तुम्हाला यात्री निवास, यात्री भुवन, भक्त निवास, पण ह्या सगळ्यांचा मोठा प्रॉब्लेम असा आहे की हे रूम तुम्हाला ऑनलाईन बुक करता येत नाहीत, कारण इकडे ऑनलाईन बुकिंग होत नाही. पण मोस्टली लोक वीकेंडला दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे रूम्स मिळणं खूपच अवघड होऊन जातं. तसं बघायला गेलं तर मंदिराचे यात्री निवास राहायला स्वस्त पडतात, पण वीकेंडला गर्दीच एवढी असते की रूम भेटणं अवेलेबल नसतात. वरून इकडे ऑनलाईन बुकिंग पण होत नाही. इथे रूम बुक करण्याचे काउंटर आहे, जिथून पर पर्सन 250 रुपये तिकीट आहेत. आता आम्ही चाललोय श्री खंडोबा मंदिरला. श्री स्वामी समर्थ महाराजांचे आंध्र प्रदेशातील श्रीशैल जवळ असलेल्या कर्दुळी वनातून प्रकट झाले आणि भ्रमण करत ते साधारणपणे 1857 नवरात्राच्या काळात याच खंडोबा मंदिरमध्ये आले होते. त्यामुळे हे मंदिर स्वामींचे अक्कलकोटमधले प्रथम स्थान म्हणून आपण ओळखले जाते. हे खंडोबा मंदिर अक्कलकोट बस स्टँडच्या एक्झॅक्ट समोरच आहे. इथेच त्यांनी एक रिकामी चिलीम पेटवून चमत्कार केला होता. आता आम्ही चाललोय खंडोबा मंदिरपासून खूप जवळ असलेल्या चोळप्पा महाराजांच्या मठात. याच मठाच्या बाजूला चोळप्पा महाराजांचा वाडा आहे, जिथे स्वामींनी खूप काळ वास्तव्य केले. याच वाड्यात स्वामींनी पुनर्जीवित केलेले विहीर आहे, ज्यामध्ये आजही पाण्याच्या धारा बघायला मिळतात. इथे स्वामींच्या पादुका, स्वामींचा अंगरखा, रुद्राक्ष, माळ, रक्तचंदन आणि बरंच काही बघायला मिळतं. किती जरी गर्दी असली तरी हे मठ आणि हा स्वामींचा स्पर्शदत्त वाडा बघायला अर्धा ते 1 तास आरामात लागतो. या वटवृक्ष मंदिरात दररोज हजारो लोक स्वामींच्या दर्शनासाठी येत असतात. जास्त करून गुरुवारी मंदिरात खूपच गर्दी असते, पण किती जरी गर्दी असली तरी अर्ध्या ते 1 तासात दर्शन होऊन जातं. आम्ही वीकेंडला गेल्यामुळे तिथे गर्दी पण खूपच होती. हे मंदिर 1890 मध्ये बांधण्यात आले असून त्या दिवसापासून इथे स्वामी भक्तांची अखंड भक्ती आणि सेवा सुरू आहे. स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमधला सगळ्यात जास्त काळ हा याच परिसरात घालवला. ते याच वृक्षाखाली ध्यान व प्रवचनासाठी बसायचे. या वटवृक्ष मंदिरात तुम्ही फक्त 5च मिनिटं डोळे बंद करून बसा, म्हणजे तुम्हाला इथे असलेले भक्तिमय वातावरण आणि इथली पॉझिटिव्हिटी एनर्जी अनुभवता येईल. या मंदिरात पहाटे 5 वाजता काकड आरती आणि 11:30 वाजता नैवेद्य आरती आणि रात्री 8 वाजता शेज आरती अशा दिवसातून 3 वेळा आरती होते. आणि दर गुरुवारी रात्री 9 वाजता स्वामींची पालखी पण निघते. अन्नछत्र म्हणजे अक्कलकोटला आलेल्या भक्तांसाठी स्वामींचा मायेचा प्रसाद म्हणून 29 जुलै 1988 मध्ये गुरुपौर्णिमाच्या मुहूर्तावर फक्त 3 किलो तांदूळ आणि मोजक्या 550 भक्तांसाठी सुरू झालेला महाप्रसादाचे रूपांतर आज एका भव्य अन्नछत्रामध्ये झाले आहे.
जिथे आज दररोज हजारो भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. हे अन्नछत्र दिवसातून 2 वेळा महाप्रसादासाठी खुले असते, ज्याची वेळ आहे दुपारी 12 ते 3 आणि रात्री 9 ते 11 वाजूपर्यंत. आम्ही अन्नछत्रापाशी पोचलो खरं, पण इथे पण खूप जास्त गर्दी होती. जसे की येणाऱ्या 2-3 वर्षात एक भव्य 4 मजली अन्नछत्र उभारण्यात येणार आहे, जिथे 1,500 ते 2,000 लोक एकाच वेळेला आरामात महाप्रसादाला बसतील आणि याच इमारतीवर तब्बल 50 फूट अशी भव्य स्वामींची मूर्ती पण उभारण्यात येणार आहे. म्हणजे आज जी गर्दी अन्नछत्राबाहेर दिसतीये ती कदाचित भविष्यात दिसणार नाही. खूपच स्वच्छ आणि सुंदर व्यवस्था असते इथली. त्यामुळे स्वामींच्या नामघोषात हा महाप्रसाद घेणे म्हणजे निव्वळ सुख हो. तुळजापूर हे अक्कलकोटपासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुमचं स्वतःचं वाहन असेल तर इथे खूप मोठी पार्किंग एरिया भेटून जाईल. आणि जर नसेल तर अक्कलकोटतून एस टी बस आरामातून मिळून जातील. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट वाहन करायचं असेल तर तेही करू शकता, ज्याचे डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. आई तुळजाभवानी म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामी, जिच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार प्राप्त झाली आणि सुरू झाली हिंदवी स्वराज्याचे स्थापनेचे पवित्र गाथा. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजापूर हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. त्यामुळे इकडे नेहमी गर्दी असते. फ्री लाईनमध्ये उभा राहून दर्शन घेणं म्हणजे 5-7 तास तर आरामातच लागणार. सध्या मंदिराचे रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे सुद्धा उशीर लागू शकतो. आता मोस्टली लोक तुळजापूरला आल्यानंतर खूप जास्त गर्दी असते, त्यामुळे कदाचित कधी तुम्हाला दर्शन घेणं अवघड होतं. पण मी तुम्हाला तुळजापूरमधलं एक असं मंदिर सांगणार आहे जिथे आई तुळजाभवानीची हुबेहूब मूर्ती आहे आणि इथे तुम्ही विनागर्दीचे दर्शन करू शकता. तुळजापूर धाराशिव रोडवर मालबा हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटल समोर असलेल्या रस्त्याहून तुम्ही आत सरळ गेलात तर 500 मीटर अंतरावर तुम्हाला धाटके तुळजापूर म्हणून एक छोटं गाव लागल. तिथेच एक धाटकी तुळजाभवानी. गर्दी अभावी किंवा वेळभावी तुमचे मुख्य मंदिर दर्शन झाले नाही तर तुम्ही इकडे नक्की या, कारण शेवटी तुळजापूरला येऊन तुळजाभवानीचे दर्शन होणं महत्त्वाचं आहे. आता आमचा 2 दिवसाचा टूर पूर्ण झाला. आता तुम्हाला अंदाज बजेट सांगतो. तुमच्या प्रमुख शहरातून अक्कलकोटला यायचं असेल तर या सोलापूरपर्यंत या, ज्याचं साधारण स्लीपर तिकीट असतं 600 रुपये. सोलापूर अक्कलकोट ट्रॅव्हल पकडा 100 रुपये. अक्कलकोटमध्ये एक माणसाला सगळे प्लेसेस बघण्यासाठी ऑटो रिक्षा 100 ते 200 रुपये घेतात. एक वेळेस अन्नछत्र आणि बाकीचे वेळेस बाहेरचा नाश्ता जेवणाचा पकडा 500 रुपये. एकटे येणारे असाल तर एका माणसाची यात्री निवासी 200 मध्ये सिंगल गादी मिळून जाईल आणि फॅमिली सोबत येणार असाल तर 1000 ते सीझननुसार रेट्स लागतील. अक्कलकोटतून तुळजापूरचे 100 रुपये आणि तुळजापूरतून सोलापूरचे 70 रुपये. सोलापूरतून तुमच्या शहरापर्यंत ट्रेनचे 600 रुपये लागतील. असे जवळपास 1,500 ते 2,000 रुपये पर्यंत खर्च होऊ शकतो. तुम्ही जर स्वतःची गाडी घेऊन जाणार असाल तर खर्च वर खाली होऊ शकतो. ह्या अक्कलकोट तुळजापूर व्लॉगमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला कुठे काय राहिलं असं वाटत असेल आणि तुमच्याकडे कमेंट डिटेल असतील तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून जे कोणी जाणार असेल त्यांना फायदा होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.